हॅलो नमस्कार, मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर थंबनेलवरून तर तुम्हाला सुद्धा नक्की समजलं असेल की आजचा व्हिडिओचा टॉपिक नक्की काय आहे. आज मी मस्त करणार आहे चमचमीत आणि मस्त असं सँडविच. एकतर ना मी ह्याची रेसिपी तुमच्या सर्वांसोबत शेअर नाही करते, कारण कसं हे मी फर्स्ट टाईम म्हणजे बनवत होतो. कारण काय आलं की आता ही संध्याकाळची 5:30ची वेळ आहे आणि मी माझ्यामध्ये 4 4:15 वाजता असे नॉर्मल रील्स बघत होतो. तर त्याच्यामध्ये मी ही रेसिपी पाहिली, तर माझ्या डोक्यात तो लगेच क्रेज आला की नाही ही मी करणार आहे काम. आणि लगेचच म्हटलं की चला काम करूया हे, आणि मस्त असा सँडविच मी बनवला. आणि सिरियसली मी सांगतो आता असं मला पछतावा वाटला की मी का नाही तुमच्या सर्वांसोबत शेअर केलं. पण एकदा तरी नक्की ही गोष्ट मी आता तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. तर ते म्हणजे आपलं हे जे सँडविच आहे. तर मी ह्याच्या पुढे किंवा नंतरचे जे काही व्हिडिओज असतील सो त्याच्यामध्ये मी तुमच्या सर्वांसोबत ही रेसिपी शेअर करणार आहे. आत्ता जरी मी तुम्हाला ती सांगितली नसली तरी, पण अगदी बेसिक आहे. सगळं ह्याच्यासाठी तुम्ही सामान पण कलेक्ट करून ठेवू शकता. ते म्हणजे ब्रेड, चाट मसाला, बटर, त्याच्यानंतर शेजवान सॉस, त्याच्यानंतर मेयोनीज, नॉर्मल केचअप, असं सगळं आलू-बिलू सगळं, म्हणजे जेवढं नॉर्मल आपल्याला भाज्या वगैरे लागतात सँडविचसाठी, सो आपण ते सर्व गोष्टी कलेक्ट करू शकतो. तर आजचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला असा एनर्जेटिक वाटणार आहे, कारण हा माझा इव्हिनिंग रुटीनचा असा हा व्हिडिओ आहे की संध्याकाळी काय काय होतं माझ्यासोबत किंवा मी काय काय करतो संध्याकाळचं, हेच मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. एकतर दररोज संध्याकाळी असं सँडविच मी बनवत नाही, पण कधीतरी असं वाटलं की काहीतरी खावंसं असं चमचमीत मस्त, त्यावेळेस मात्र हे काही गोष्टी माझ्याकडनं सुरूच असतात, बनतच असतात. तर त्याच्यामध्ये आज मी सँडविच बनवण्याचा विचार केला म्हणून सँडविच केली. मग कधीतरी मी मॅगी बनवतो किंवा मग कधीतरी काहीतरी वेगळं असं काही ना काहीतरी नाश्त्याचं असं मी बनवतो, कधी माझा मूड झाला तर. नाहीतर सिंपली संध्याकाळच्या चहासोबतच आपला जो म्हणजे बटर, बिस्किट्स एक्सेट्रा एक्सेट्रा आपण जे काही जेन्युअल खातो, सो तेच असतं. बाकी काही असं मी खात नाही. पण कधी जर मूड झाला ना, तर मग मी बनवतो. ओके. त्याच्यानंतर हा कॅचचा जो चाट मसाला आहे, तो मला खरंच प्रचंड आवडला आहे. खूप मस्त आहे. टेस्टसुद्धा त्याची चाट मसाल्याची छान आहे. आणि मेन म्हणजे आजूबाजूचे दुसरे कुठले मी यूज केलेत ना, त्यांची टेस्ट पण वेगळी आणि ह्याची टेस्ट जराशी वेगळी आहे. सो म्हणून हा कॅचचा मला आवडला. त्याच्यानंतर प्रत्येक म्हणजे आपल्या ह्याला भरभरून असं मस्त बटर लावलेलं आहे सँडविचला, आणि मस्त असं सँडविच तयार केलं आहे. माझ्याकडे ती बटर नाईफ असते ना, सो ती बटर नाईफ नाही आहे. एकदा मी ऑर्डर केली होती, पण ती आउट ऑफ स्टॉक निघाली. त्याच्यामुळे मी आता माझा असा विचार आहे की मी नमस्कार, श्री ऑफलाईनच स्वामी घेईन. समर्थ. तर आता माझं सँडविच थोडंसं बाकी आहे खाण्यासाठी. पण ह्याची प्रॉपर अशी इन डिटेल रेसिपी मी तुमच्या सर्वांसोबत शेअर नाही केली आहे, कारण कसं व्हिडिओ खूप मोठा होतो आणि थोडीशी 10-20 अशी पाठीमागे वगैरे झाली आहे. सो म्हणून मी तुम्हाला सांगितलं, पण ती पाठीमागे झाली आणि त्याची टेस्ट एक नंबर झाली. सिरियसली तुम्हाला सांगतो, खूप म्हणजे खूप मस्त लागतं. फक्त एक ह्या सँडविचमध्ये माझी चूक झाली की मी चीज नाही ॲड केलं आहे. माझ्याकडे चीज आहे, बट मी विसरलो चीज ॲड करायला. आता जरा मी फ्रीजमधून बाहेर काढलं आहे. आता मम्मी उठेल त्यावेळेस मम्मी आणि मनवितासाठी मी बनवेल. पण आता फर्स्टली मी माझं कंप्लीट करणार आहे. जास्त व्हेजीस ह्यामध्ये मी ॲड नाही केलं आहे. फक्त आपलं ओनियन, त्याच्यानंतर टोमॅटो तुम्हाला ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा तर. त्याच्यानंतर ह्यामध्ये मी शिमला मिरची घेतली आहे. त्याच्यानंतर आपलं जे गाजर आहे ते घेतलं आहे. बस एवढंच सर्व गोष्टी टाकल्या आहेत, तरी पण एक नंबर लागत आहेत. तर असं भरभरून बटर आहे ना, त्याच्यामुळे त्याची चव अजून अशी द्विगुणित झाली आहे. एक्सलेंट, काय सांगू, एक नंबर. तर शेवसुद्धा मी सोडणार नाही. ती चटणी बनवली ना, त्याच्यामुळे पण अजून मस्त असा टेस्ट आला आहे. त्या चटणीचा असा सुगंध वगैरे एकदम भारी. त्यात प्लस तो चाट मसाला, कॅचचा चाट मसाला खरंच खूप छान आहे, मला प्रचंड आवडला. तुम्हीसुद्धा नक्की मागवा. तो मी डिमांड नाही, ऑफलाईन घेतला होता. तुम्हीसुद्धा नक्की मागवा. आणि खूप म्हणजे खूप छान झाले, टेस्टी झाले. सो आता जो पसारा आहे तो आवरणार नाही आहे, कारण अजून मला बनवायचे आहेत सँडविचेस. सो ते पण चीज ग्रिलमध्ये बनवणार आहे. तर आता चीज आहे आणलेलं आहे, फक्त माझ्याच ह्याच्यासाठी मी विसरलो. तर आता चीज घालून मस्त बनवतो सँडविच. तर आता इथे मस्त असं माझं सँडविच तयार झालेलं आहे. पण हे थोडंसं असं
ओव्हर कुक झाल्यासारखं झालं आहे, पण खरंच खूप छान झालं होतं. मला प्रचंड आवडलं. ठेंबे ठेंबे तळायचे हळूहळू का एकदम हे सँडविच वगैरे काय प्रकार मी दररोज करत नाही म्हणून मला एवढं त्याचं ज्ञात नाही आहे. पण जेवढं जमेल मी तेवढं बनवलं. पण खरंच सांगू चीज वगैरे घालून एकदम एक्सलंट लागत होतं. तो असा मस्त आलूची टेस्ट त्यात क्रंची क्रंची अशा भाज्या. आहा! एक नंबर. त्याच्यानंतर झाली संध्याकाळ म्हणजे नाश्ता वगैरे झाला आणि एक मी तुम्हाला सांगतो हे मालवणी भजन आहे ना, "ये ओ विठ्ठले" म्हणजे ती आरतीच आहे. पण इतकं सुंदर त्यांनी गायलं आहे ना, आता बरीचशी मालवणी जी गाणी आहेत मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. आपण कोकणाच्या साईडहून जर असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल या गाण्यांचं खरंच काय सुख आहे आणि ह्या गोष्टी तर मी लहानपणापासून ऐकत आलेलो आहे, बघत आलेलो आहे. तर त्या संस्कृतीची जाणीव तर माझ्याकडे असणारच आणि मला खरंच ते आवडतं. आज रविवार होता बघा, छान अशी मस्त गाणी लावली होती आणि छान धूप केला होता. म्हणजे हे रविवारी होतं आणि जे काही मी तुमच्या सर्वांसोबत सँडविच वगैरे शेअर केलं ना, ते फ्रायडे या सॅटर्डेचं होतं. त्याच्यानंतर त्याचं सगळं पुढचं रुटीन जे आहे ते संडेचंच आहे आपलं कंटिन्यू. ओके. तर संडेला कसे सगळे घरी असतात त्याच्यामुळे काय एवढं करावं लागत नाही कारण सगळेच घरी असतात. पण काय वेळेस करावं लागतं, काय वेळेस जास्त गोष्टी पडतात. तर त्याच्यानंतर आता लावायची आहे ती म्हणजे वॉशिंग मशीन. मला आधी बरेच जणांनी प्रश्न केले होते, की "नितेश तू कोणती वॉशिंग मशीन पर्चेस केली होतीस किंवा तुझी कोणती वॉशिंग मशीन आहे? किती किलोची आहे? त्याच्यासाठी तू फॅब्रिक कंडिशनर कुठलं यूज करतोस? त्याच्यासाठी तू लिक्विड जे असतं ते कुठलं यूज करतोस?" तर फर्स्टली तर आता तुम्हाला ते दिसलंच आहे. मी याच्या आधीसुद्धा शेअर केलेलंच आहे की मी कुठलं वॉशिंग मशीनचं लिक्विड यूज करतो. तर मी यूज करतो गोदरेज फॅब. पण आता सध्या मी मध्ये टाईडचं आणलं होतं. मध्येच मी सर्फ एक्सेल आणलं होतं. म्हणजे वेगवेगळे ट्राय करत होतो की कुठलं बेस्ट व्हेरियंट आहे. सो पण सगळ्यांपेक्षा मला हे गोदरेज फॅबच खूप आवडतं. सो म्हणून मी गोदरेज फॅबच कंटिन्यू केलं. त्याच्यानंतर फॅब्रिक कंडिशनरमध्ये मी यूज करतो ते म्हणजे आपलं सोफीचं यूज करतो किंवा नॉर्मल कम्फर्ट कंपनीचं आहे ते यूज करतो किंवा सॉफ्ट टच आहे. हे 3 कंपनीज आहे. तुम्ही या तिन्ही कंपनीपेक्षा कुठलाही घेऊ शकता. सगळ्यांच्या लिंक ज्या मी वॉशिंग मशीनसाठी यूज करतो मीन्स माझे लॉन्ड्री चे जे काही प्रोडक्ट आहेत मीन्स सॅव्हलॉनपासून सगळ्याचं सगळं मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करेन. सगळी लिंक आहे ते मी देतो तुम्हाला. आता मेन म्हणजे काय आहे का प्रॉब्लेम की हे मी ऑफलाईन पण काही वेळेस घेत नाही शक्यतो अजिबात नाही. पण माझा प्रयत्न ऑनलाईनचा असतो म्हणून मी ऑनलाईनच तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो. पण मी हे सगळं सामान डीमार्टमधूनच मागवतो. सो म्हणून ह्याच्या सर्वांच्या लिंक्स तुम्हाला डीमार्टमधल्याच मिळणार आहेत. ओव्हरऑल सगळं राशन, तांदूळ, गहू सगळं डीमार्टमधनंच येतं. तर त्याच्यामुळे मी तुमच्या सर्वांसोबत डीमार्टमधून शेअर करणार आहे आणि नॉर्मली डाळी वगैरे तर मी डीमार्टमधनं मागवत नाही. कारण त्याच्यासाठी आमचे ठरलेले आहेत काही किराणेवाले. सो त्यांच्याचकडनं आम्ही मागवतो. तर ही माझी मशीन आहे LGची आणि ती आहे पूर्णपणे 8 किलोची. हिचा जो नंबर आहे तुम्हाला मी मॉडेल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईन. खूप छान आहे. मला प्रचंड आवडते वॉशिंग मशीन. कपडेसुद्धा मस्त स्वच्छ होतात आणि पूर्ण त्याचे वरती पॅनल आहे. सो त्याच्यामुळे ती खूप बेस्ट आहे. 8 किलोची मशीन आहे LGची. खूप म्हणजे खूप बेस्ट आहे आणि मेन म्हणजे ही हल्लीच लॉन्च झालेली होती माझ्या मते 2026च्या जानेवारीमध्ये की 2025च्या डिसेंबरमध्येच ही लॉन्च झाली होती माझ्या मते असं मला वाटतं आहे. कारण थोडीशी इन्फॉर्मेशनमधून मी तुम्हाला सांगतो नाहीतर काहीतरी चुकीचं तुमच्यापर्यंत पोहोचायला नको. जर चुकलं असेल तर खरंच सॉरी. पण असं मला वाटलं कारण मी थोडंसं आधीच रिसर्च केलं होतं त्याच्यावरती आणि आता मला ते आठवत नाही प्रॉपरली. पण खरंच कपडे वगैरे खूप छान स्वच्छ होतात. 8 किलोची कॅपॅसिटी आहे मशिनीची. एका वेळेला 2 ब्लँकेटसुद्धा पटकन क्लीन होतात आणि त्यात बरेचसे प्रोग्राम्स त्यांनी मेन्शन केलेले आहेत. तुम्हाला जे तुमच्या व्हेरियंटनुसार आहेत, कपड्यांनुसार वगैरे तुम्ही ते त्यामध्ये करू शकता. त्याच्यानंतर रात्रीचा जेवणाचा भाग आला. तर जेवणाच्या भागाच्या वेळेस प्रत्येक वेळेस माझे कपडे खराबच होतात. कधी पाण्याने भिजतात तर कधी ह्याच्याने. लगेच चेंज करून कामाला लागायचं. तर आता संध्याकाळची सध्या मस्त अशी भाकरी करण्याचा हे असतो. मी आधी शेअर केलं होतं भाकरी तेव्हा मला एवढी प्रॉपर भाकरी जमत नव्हती आणि आता तरी जमतच नाही आहे प्रॉपर भाकरी. पण जशी जमते मी तसं तुमच्या सर्वांसोबत ती शेअर करतो आहे आणि म्हणजे तुमच्या सर्वांसोबत ते राहील तरी की बाबा हळूहळू शिकतो हळूहळू सर्व गोष्टी होतात. म्हणून ते हळूहळू सर्व मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो आहे. बघा छान अशी मस्त जशी जमेल तशी भाकरी केलेली आहे आणि आता माझी ती अशी चपाती जरी मला नाही आली ना तरी आता भाकरी मस्त मला जमते. अगदी 100तून मला 60% तरी आता भाकरी परफेक्ट जमते. पीठ भागवण्यापासून ती भाजण्यापासून फक्त तिचे ना तडा अशा तडतडतात ना म्हणून ती नीट असं फाटल्या जातात पटकन.
तो हा एक प्रॉब्लेम आहे. का होत असेल असं? प्लीज मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. प्लीज खरंच सांगा मला की का हा प्रॉब्लेम आहे. नाहीतर भाकरी बघा ना, मला किती छान मस्त गोल थापता येते, छान होते आणि मस्त भाजतासुद्धा येते. फक्त मला ना चपाती नाही जमत अजूनही. मला शिकायचं आहे, कारण मला माझ्या आईला असं त्रास द्यायला नाही आवडत. कारण माझं अर्ली मॉर्निंग कॉलेज असतं. सो मग म्हणून मला तिला असं त्रास द्यायला नाही आवडत, की तिला मी जर माझं 7:30चं कॉलेज असेल तर मी तिला 5:30-4 वाजता उठवू, तिला डब्बा द्यायला सांगू, "ए बाबा माझ्यासाठी डब्बा बनव आई." असं मला तिला करायचं नाही. जर मी छान सक्षम आहे, एवढं तिने मला खाऊन पिऊन मला असं मस्त तंदुरुस्त तिने मला बनवलं आहे, तर मग काय कामाचा ना मी. म्हणजे जर शेवटी मला तिच्याचकडे जायचं आहे, माझ्या आईकडेच जायचं आहे सारखं, तर मग मी काय कामाचं. जर दीदी मला एवढं छान हेल्दी बनवलं आहे, छान एवढं मला तुपातलं खाऊ घातलं आहे, मग तिने एवढं मला सगळं केलं आहे, मग आता माझं काहीतरी असं बनतं की तिला न जास्त काही त्रास न देता मी माझी कामं ओव्हरऑल पूर्ण करेन. सकाळच्या वेळेस पण माझा विचार आहे की कॉलेजला आता मी भाकरी पण घेऊन जात जाईन, कारण भाकरी कशी हेल्दी असते शरीरासाठी. सो असा विचार आहे की भाकरी घेऊन जाईन डब्याला आणि मी नॉर्मली लाल चटणी किंवा कढीपत्ता चटणी किंवा भाजी असं काही ना काहीतरी किंवा पोहे, उपमा असं काही ना काहीतरी बनवून नेतो 90%ली तर. सो माझा पण तोच विचार आहे, काहीतरी असं घेऊन जाण्याचा. कारण काय प्रॉब्लेम होतो की पुन्हा मग तिला सकाळचं उठवा, मग पुन्हा तो तिला त्रास द्या, असं होतं. बघा तुम्हाला आता हा प्रॉब्लेम दिसतोय का? बघा कडेने कशी भाकरी फाटते. हा प्रॉब्लेम आहे आणि असं का होतं आहे? प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही एवढे सगळेजण कमेंट करता, पण मी जेव्हा विचारतो त्याच प्रश्नाचं उत्तर मला नाही मिळत आहे. सो प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की अशी भाकरी का तुटते किंवा त्याच्यावरती काय उपाय आहे का, की ती तुटू नये किंवा पीठ मळताना काय कसं करायचं, काय करायचं एक्सेट्रा, एक्सेट्रा. प्लीज मला सांगा. बघा छान मस्त मध्येच भाकरी छान फुगतात. ह्याच्या आधी पण मी जेवढ्या भाकऱ्या केल्या होत्या त्या छान फुगतात. बघा फक्त कडा बघा तुम्ही, बाकीची भाकरी मस्त आहे. फक्त कडा बघा की कशी त्या तुटतात. हा एक माझ्या भाकरी बनवण्यामध्ये प्रॉब्लेम आहे. ही भाकरी मस्त तयार झालेली आहे. तोपर्यंत इकडची भाकरी मी छान भाजून घेतो आहे. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. जर काही तुम्हाला चुकीचं वाटलं असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. मी ते नक्की इम्प्रूव्हमेंट करेन. त्याच्यामध्ये बेस्ट ऑफ बेस्ट तुमच्या सर्वांसोबत शेअर करेन. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया तशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.